विकेट घेऊन इथे आपल्या संघाला कमबॅक करून दिला होता. तर पूर्ण टीम संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 3 षटकांचे पुढील सर्व सामने आहेत. दिवसभर 3च षटक खेळवली जातील. आज मेगा फायनलचा दिवस आहे. तर पूर्ण टीम संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं. थोडस ब्ल्यू स्टार वडपी टीम संघाचे काही खेळाडू अपसेट आहेत, अजूनही पोहोचलेले नाही आहेत. मात्र मी विनंती करेल की टीम पूर्ण संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला विराज ग्रुप 1200 सर्वांनी जिथे जनरेटर सुरू आहे ना व्यासपीठाच्या मागे जायचं आहे. सर्वांनी कॅप्टन आपण पहिले जायचं आहे, कारण की प्रशांत जाधवने मीटिंग लावली आहे. चला पूर्ण टीम संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आपले सर्व खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आज वेळ फार कमी आहे. आपण सामन्याला इथे सुरुवात करतोय. दुसऱ्या डावाला दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल. स्वप्नील जाधवचा आवाज तुम्हाला पुढच्या डावामध्ये ऐकायला मिळेल. आमच्या सोबत जोडलेले आहेत आज कॉमेंटर स्वप्नील जाधव. कुडूसवरून भरपूर दूरून या भिवंडीमध्ये दाखल झालेले आहेत आणि जेव्हा समाजाच्या स्पर्धा असतात तेव्हा त्यांचा आवाज तुम्हाला नेहमी ऐकायला मिळतं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते आता विशाल नाईक यांच्या सोबत कॉमेंटरी बॉक्समध्ये जुळणार आहेत. धन्यवाद पाटील सर. खूप चांगला असा आवाज आपण ऐकला. गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी व्हॉइस ऑफ भिवंडी पाटील सर यांना आपण ऐकतायत. तर दरम्यान आपण वळूया सामन्याकडे. यापुढे होणारा सामना असेल पूर्ण संघ आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. तसेच वडपे संघाचा अतिरिक्त खेळाडू. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आपला अतिरिक्त प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. नंतर कुठल्याही प्रकारची सभा ऐकली जाणार नाही. आपण पाहतायत या स्पर्धेचा आजचा हा अंतिम निर्णायक दिवस, मेगा फायनलचा दिवस. विराज ग्रुप 1200 आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय, ते म्हणजेच टीम पूर्ण याच्या माध्यमातून. आणि फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केले गेले ते म्हणजेच टीम वडपे या संघाला. चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू. शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला. त्यानंतर कुठल्याही प्रकारची सभा ऐकली जाणार नाही याची नोंद असू द्या. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचे प्रणेते असतील संपूर्ण विराज ग्रुप 1200 यांच्या माध्यमातून या स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केले गेलं आहे. आजच्या या स्पर्धेचा अंतिम निर्णायक दिवस या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अंतिम दिवसाचा विचार केला गेला तर बुद्धिस्ट समाज या समाजाला या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलंय. संपूर्ण बौद्ध समाजाचे संघ या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आज इन ॲक्शन पाहू शकाल.
मागच्या झालेल्या स्पर्धेमध्ये गायत्रीनगरच्या रहिवासींच्या स्पर्धेमध्ये एक AA स्पोर्ट्स बॅट आम्हाला ब्लॅक बॅगमध्ये मिळालेली आहे. ज्याची कोणाची असेल त्यांनी ती बॅट तुमची अगोदर बॅटच्या सोबत असलेला फोटो किंवा जिथून बॅट घेतली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून द्या, तेव्हाच ती बॅट तुम्हाला दिली जाईल. नाहीतर संदेश पाटील ती घेऊन जाईल आज. चला सामना सुरू करायचा आहे. खूप उशीर घेतला जातो या ठिकाणी. पूर्ण टीम आपण लवकरात लवकर विनाविलंब क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पूर्ण संघ तसेच आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला. तर सलामीचे शिलेदार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहू शकताय सूरज, तर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल तर दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता मला वाटते पूर्ण टीम यांच्याकडे गोलंदाजी स्टान्सवर गोलंदाज आणला जातो मुकेश. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतायत राज याला. राज कशा प्रकारे सामना करेल बघूया. गोलंदाज मुकेश याचा 10-12 पावलांचा असा रनअप, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय. चला पंच, आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. खूप उशीर घेतला जातो या ठिकाणी. दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा मुकेश. यावेळी मात्र पहिला चेंडू पंचाकडे दाद मागितली जाते, परंतु पंचांचे दोन्ही समांतर धाव मात्र अवांतर. नियम क्रमांक 22 या ठिकाणी त्याचं उल्लंघन केलं जाते. धाव फलक 0 पुढे 1 या धावसंख्येवर. यावेळी मात्र सॉफ्ट हँडचा वापर करून अलंग कार्पेटच्या सहाय्याने त्या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेकडे खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्या प्रकारची चुकी होणार नाहीये मित्रांनो, कारण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आपण पाहू शकताय धाव फलक 1च्या मदतीनं 1 वडारेल, जाऊन पोचेल एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 2. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न 38 षटकाच्या आतमध्ये थोडंसं फंबल जरूर झालाय आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. एक संधी जरूर उपलब्ध करून दिली होती. मला वाटतंय 38 षटकाच्या आतमध्ये शॉर्ट लेगच्या रिझन मध्ये आपण पाहू शकताय बर्थडे बॉय. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा फटका म्हटला जाईल. नो मॅच लाईन मध्ये चेंडू मात्र निघून जाईल दणदान करीत. सीमारेषा पार येतोय दिमागदार दर्जेदार चौकार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर हाताळला होता, त्याला मात्र दिशा दिली. दिशा से भटके तो मिल जाएंगे फटके, आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. या चौकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढलं जाईल. धावफलक 7. यावेळी मात्र क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर केला जातो. एक तेरी तो एक मेरी, जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. या ठिकाणी एक मोठा फटका जरूर आला, त्यानंतर कमबॅक पाहाव्यास मिळाला गोलंदाज मुकेश याच्याकडनं. यावेळी मात्र सिली पॉइंटच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक संत गतीनं 8 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडूला मात्र पाठवून दिलंय, फेकून दिले सरळ आउट ऑफ द पार्क. सजनी चली साजन के ससुराल. मोठा तडाखा. घालून
धन्यवाद डीजे. तर या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र झपाट्याने वाढले गेले. जर विचार केला गेला तर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण बघितली. वडपे या संघाकडनं धावफलक बिनबाद 14. आजच्या संपूर्ण दिवसाचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. मॅजिकली फिंगर जे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहेत विशाल नाईक. यावेळी मात्र पुनोच्या दिशाचे भटके या ठिकाणी पुनोच्या एकदा पंचांच्या दुनियात समांतर धाव मात्र अवांतर. या अवांतर धावीनेशी धावफलक 1च्या मदतीने वडारेल जाऊन पोचेल 15. गोलंदाजी स्टांजवर आपण पाहतायत गोलंदाज जय. इथून मात्र जय याला आपला अनुभव पणाला लावायला लागेल. यावेळी मात्र सॉफ्ट हँडचा वापर करून अलंग कार्पेटच्या सहाय्याने या ठिकाणी खेळून काढला जातोय. 38 सर्कलच्या आतमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. बर्थडे बॉय आज त्यांचा वाढदिवस आहे. ज्यावेळी मात्र अप्रतिम असा फटका नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडूफेक होईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. चेंडूफेकचा विचार केला गेला तर अतिशय पुचाट प्रकारची चेंडूफेक म्हटली जाईल. धावफलक 2च्या मदतीने 2 वडारेल जाऊन पोहोचेल 18. यापुढे होणारा सामना असेल बोट टू टीम कॅप्टन्स. ह्यावेळी मात्र चेंडूला सरळ फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. सचिनी चली साजन के ससुराल. येतोय मोठा तडाखा. षटकार 6. गायत्री नगर संघाचा कर्णधार आणि वेलोली संघाचा कर्णधार आपण अलर्ट राहायचं. या ठिकाणी एक देखना असा फटका पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला कट केला गेलाय. बॅकफुट पंच पाहावयास मिळाला आणि इथे मात्र चेंडू सरळ निघून गेला. बॅक टू बॅक मोठा फटका या ठिकाणी आपण पाहू शकतात. काय फलंदाजी केली जाते. या फलंदाजी करिता मी एकच म्हणेन दिल है नरम खुनमे गरमी है भारी. दिल है नरम खुनमे गरमी है भारी. सूरज फलंदाजी करतो लय भारी लय भारी आणि लय भारी. यावेळी मात्र फटका फसला. झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच आणि चांगल्या पद्धतीचा झेल जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. परतावं लागेल फलंदाज सूरज याला. या तर या ठिकाणी मित्रांनो एकच सांगू इच्छितो की गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत असतो त्यावेळेस मात्र त्याचं नियंत्रण तो पूर्णपणे विसरलेला असतो आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेणं म्हणजेच वडापाव खाणे इतकी सोपी गोष्ट नाहीये. चांगल्या पद्धतीचा झेल या ठिकाणी कॅरी केला गेला. फलंदाजाला परतावलं गेलं. नवीन फलंदाज आपण पाहू शकतायत यश याला. गायत्री नगर संघाचा कर्णधार आणि वेलोली संघाचा कर्णधार या पुढील होणारा सामना असेल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. वेलोली संघाचा कर्णधार गायत्री नगर संघाचा कर्णधार या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेलेत. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र पंचाकडे दाद जरूर मागितली जाते. आमचे पंच थोडासा उशीर घेताना आपण पाहू शकतात. थोडस डिस्कशन घेतलं जात आहे. डिस्कशन केलं जात आहे. तर या देखील षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला. वडपे या संघाचा तर धावफलक झपाट्याने वाढलं गेलंय. तब्बल 28 धावा. जर विचार केला गेला तर 14च्या सरासरीने या धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत. इथून मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहतो. या 6 चेंडूमध्ये किती धावा उभारण्याचा प्रयत्न असेल टीम वडपे या संघाचा. अंतिम निर्णय षटक हाताळण्याकरिता मला वाटते गोलंदाजी सांजवर राम याला आणलं जात आहे. जर विचार केला गेला राम याचा तर मात्र 40+ चा हा खेळाडू
म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्षाचा दांडगा असा अनुभव घेऊन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. इथून राम कशा प्रकारची गोलंदाजी करेल बघूया. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज. यावेळी मात्र आल्या आल्या चेंडूला उडवलंय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक टप्प्याखेरीस हातामध्ये विसावेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक धाव. खराब रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल वडपे या संघाकडनं. या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं 29-29. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर यश. यावेळी मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शरीरापासून थोडस दूर ठेवलं जात आहे, कारण राम ज्याला माहिती आहे बॅटच्या रडार मध्ये गेला तर नक्कीच चेंडू सीमारेषा पार पाठवेल. कारण यशाचा विचार केला गेला तर त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे, ती पॉवर आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातो वाईड मिड विकेटच्या दिशेकडे. इथे मात्र टांगा पलटी घोडे फरार, चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय दर्जेदार दिमागदार चौकार 4. वेलोळी संघाला शेवटचा ऑफिशियली पुकार असेल. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेकडे मात्र पुन्हा एकदा फंबल होत आहे आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. चेंडू मात्र पुन्हा एकदा निघून जाईल सीमा पार. येतोय चौकार 4. आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक 37. काय फलंदाजी केली जाते. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं जो चेंडू सीमारेषा पार जायला पाहिजे होता तो मात्र मैदानाच्या आतमध्ये परत येताना दिसतोय. एकंदरीत जर विचार केला गेला तर त्यावर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या दुहेरी धावेनिशी धावफलक 2च्या मदतीने झपाट्याने वाढले जाईल. धावफलक 39-39. आता मात्र अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेकडे खेळून काढला जाते. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवण्याकरता येत आहेत, परंतु थोडीशी फंबल जरूर होते आणि एकेरी धावेचं परिवर्तन मात्र दुहेरी धावेमध्ये केलं जात आहे. इथून तिसरी धाव घेतली जाईल का. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय आणि या दुहेरी धावेनिशी मात्र पहिल्या डावाची या ठिकाणी समाप्ती होती आहे. इथून धावा जोडल्या गेल्या तब्बल 41 आणि जिंकण्याकरिता मात्र एक भलं मोठं असं आव्हान या ठिकाणी ठेवलं जात आहे. 18 चेंडू आणि 42 धावा. तर दरम्यान नाणेफेक करण्याकरिता मी आमंत्रित करतो या ठिकाणी सॉन्टी धनगर, साहिल जाधव यांना विनंती असेल की आपण चिंबीपाडा गावची रहिवासी आहेत साहिल जाधव, तसेच आमच्या समवेत जोडले जातील टीम बोटू टीम कॅप्टन्स. एका बाजूला असतील टीम वेहलोळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात काढण्याकरिता सज्ज झाले टीम गायत्री नगर. अशी ही लढत यापुढे होणारा सामना असेल. सोंटी धनगर या स्पर्धेचे प्रणेते या ठिकाणी आपण पाहू शकतायत. नाण्याची आपण बाजू पाहू शकतात. एका बाजूला A1 ट्रॉफी शेलार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धांचं आयोजन केलं गेलंय विराज 1200. तर या ठिकाणी आमचे मान्यवर सोंटी धनगर. कॉलिंग कोणाचं असेल या ठिकाणी वेलोली संघाकडनं कॉलिंग येतोय. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातोय मला वाटतं गायत्री नगर. या ठिकाणी मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण सन्मानाने व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या वाट्याला या ठिकाणी नाणेफेक आपण जिंकलात. या ठिकाणी आपला डिसिजन काय असेल. क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारले गेले. तर समोरचा संघ एक बलाढ्य असा संघ आहे. या संघाला आपण
किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. नक्कीच आपला जास्ती वेळ घेणार नाहीये. पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील असतील. त्यानंतर नाणेफेक हरल्यानंतर मी वळतो या वेळोली संघाच्या कर्णधाराकडे. सर्वप्रथम जर आपण नाणेफेक जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? आम्ही फलंदाजी घेणार होतो, कारण की आम्ही पहिला टार्गेट सेट करणार होतो, समोरच्या टीम पुढे आव्हान पुढे करणार होतो. त्यासाठी आम्ही पहिला ठरवलेलं सगळ्यांशी बोलून की आपण पहिला फलंदाजीच घ्यायची. तर नक्कीच नाणेफेक हरल्यानंतर आपल्याला वाटायला या ठिकाणी फलंदाजीच येते. तर फलंदाजी करत असताना आपण किती धावांपर्यंत जाल? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तर या स्पर्धेविषयी जर म्हणायचं झालं तर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत सांगायचं आहे. या ठिकाणी आपण खेळतायत, या ठिकाणी खेळताना आपल्याला कसं वाटतंय? स्पर्धा खूपच छान आहे. पहिल्यांदा मी इथे खेळायला आलोय, परंतु बघून असं वाटतंय की म्हणजे खूपच चांगलं वाटतं इकडे आल्यावरती. स्पर्धा ही खूप चांगली आहे. याच्या आधी जिकडे ती डीडीला मॅच झाली होती तिकडे पण स्पर्धा खूप चांगली होती. आणि ही जी संकल्पना आहे आंबेडकर चषक, याच्याने कशा आपला समाज एकत्र येतोय, त्याच्यामुळे ही कुठेतरी आपल्या पोरांना प्रोत्साहित देणारी स्पर्धा आहे. नक्कीच एक चांगल्या प्रकारचं मनोगत आपण ऐकलं. या ठिकाणी समाजाला देखील प्राधान्य दिलं जात आहे. या ठिकाणी आपल्याला देखील पुढील वाटचाली शुभेच्छा असतील. ओ टू यू कॉम्बॉक्स. त्यानंतर पूर्वार्धात आपल्यापर्यंत जोडलो गेलो होतो, त्यानंतर उत्तरार्धात या ठिकाणी जोडले जातील. मॉन्टी व्हॉइस ऑफ भिवंडी, एक मधुरमय असा आवाज. पाटील सर. बाळा, मॉन्टी, सचिन, तुमचे प्लेयर आले सर्व? यस, ठीक आहे, काही हरकत नाहीये. चला, धन्यवाद स्वप्नील जाधव. लक्ष जो आहे ते आपण पाहतोय 42 धावांचा एक चांगला आव्हान इथे ब्लू स्टार वडवे टीम संघाच्या माध्यमातून इथे ठेवण्यात आलेला आहे. अगदी चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळते. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी जय आणि मुकेश मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. 42 धावा बनवायच्या आहेत अगदी. आणि सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे झाली होती मुकेशच्या अगेन्स्ट 14 धावा वडपे टीम संघाने घेतले होते, त्या प्रकारची सुरुवात जय आणि मुकेशला करावी लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे आपली तयारी करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेम आलाय. प्रेम पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. प्रामाणिकतापणा दाखवली गोलंदाजीमध्ये, तर प्रेम जर व्हेरिएशन दाखवलं तर अधिक वाढेल तुमचं प्रेम वडप्रेम संघाच्या माध्यमातून. सामन्याला होतोय सुरुवात. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. मित्रांनो, एकच मी सांगेल की तुम्ही थोडंसं तुमचं स्पीड वाढवा, कारण की 12:35 झालेली आहेत आणि आजच फायनल खेळवायची आहे. लक्षात असू द्या. आज वाड्यावरून समालोचक स्वप्नील जाधव या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा तुम्ही आवाज पहिल्या डावामध्ये ऐकला. आज ऑफिशियल स्कोरर आपण पाहतोय गोल्डन फिंगर कारिवली विशाल नाईक आपल्या सोबत जोडलेले आहेत. विनोदजी नाईक आमचे पंच, गिरीश सर 2 पंच मैदानामध्ये आणि 3रे पंच भाऊ पाटील सध्या व्यासपीठावर थंडगार कूलरची हवा खाताना. मॅच ऑन. प्रेम राईट ऑफ ओ द विकेटने पहिला चेंडू स्लॉट मध्ये घ्यायचं होतं, बॅटवर आला नाहीये. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर निघून क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगली सुरुवात प्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळते. वडपे गावचे प्रसिद्ध बेंजो मास्टर जयंत दादा यांचे चिरंजीव सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. रितेश जर्सी क्रमांक 11 ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर फिल्डिंग पोझिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून स्केअर ऑफ द विकेट. ओ, डीप मध्ये हलकासा मिसफिल्ड होता, तिथे 1-4 पाहायला मिळाला. चुकीचं क्षेत्र हे तो चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात चांगली झाली तर शेवट देखील असं ठेवावा लागेल पूर्ण टीम संघाला, कारण की लक्ष 42 धावांचा 18 चेंडू 42 धावांचा हा समीकरण आहे. आणि सुरुवात पहिला डॉट चेंडूने प्रेमने केली आणि त्यानंतर येणारा खणखणीत चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. प्रेम राईट हॅम ओ द विकेटने. बॅटर सज्ज आहे. खेळपट्टीवर जय नावामध्ये जय आहे. संघाला विजय मिळून देईल का पाहूया आपण. राईट हॅम ओव्हर द विकेट. प्रेमचं पुढील चेंडू फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. मिडॉनवरून लॉंगॉन मध्ये शतरक्षक वेगाने आला चेंडूपर्यंत. अतिशय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. जवळ 2 धावा वाचवले आपल्या संघासाठी. गुड फिल्डिंग. जर खेळताना आपण जर खालती स्लिप होतो, आपल्या अंगाला माती वगैरे लागतो,
आपण मेहनत केली असंच म्हणूया, कारण की संघर्ष करूनच मैदानामध्ये उतरले जातात खेळाडू. प्रेम राईट आर्म ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळाचा होता. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू सरळ निघून गेलाय एष्टिकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी, चौकारानंतर कमबॅक इथे पाहायला मिळाला. धावा फक्त आणि फक्त धावफलकावर 6 धावा, 6. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मी जयला एकच सांगेल की एखादा मोठा फटका जर आला नाही तर येणाऱ्या षटकांवर दबाव असेल, कारण की 42 धावा बनवायचे आहेत. पुन्हा एकदा जी बाईकमॅन आमचे जे बगमॅन ब्लॅक कलरची समोर आली आहे त्याला विनंती कर थोडस बाजूला घ्या. आपण दिवसभर आता एक तिथे आपल्याला सदस्य ठेवावा लागेल. भाऊ आणि गिरीश सर समोरच्या दिशेने खेळलाय. व्हॉट अ स्ट्रोक. मॅक्सिमम 6 बाय जय ऑन फायर नाव. भीमटोला वज्रटोला चेंडू सीमा पार गेला. चेंडू गेलाय पूर्ण श्वेतामध्ये गेलेला आहे आणि आता दुसऱ्या चेंडूची मागणी केली जाईल. मैदानामध्ये धावा धावफलकावर झालेल्या आहेत ते म्हणजे 12 धावा. एक चांगली सुरुवात, मोठी सुरुवात इथे पाहायला मिळते. तर इथे वेलोली टीम संघाचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावा झालेल्या आहे धावफलकावर 12 धावा. अजून इथून 30 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा देखील चेंडू फार महत्वाचा आहे. इथून जर मोठा फटका अजून एक आला तर एक चांगली मोठी सुरुवात म्हणू शकता. मात्र गोलंदाज प्रेमला विकेट घेणं फार महत्वाचं आहे. राईट हॅम ओव्हर द विकेटने बॅटर जय सज्ज आहे. ऑफकिकचा चेंडू समोर मिडलला लॉंग ऑनवर चेंडू गेलाय. ओ माय गॉड, एका हाताने झेल पकडली आहे. क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच. मात्र ही झेल पकडली नाही तर हाताला चिपकली गेली आहे. 1 अँड कॅच. बॅटर आउट जय. न्यू बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये गेलाय. वॉट अ कॅच. आपण रिप्ले मध्ये बघितलं प्रिन्स म्युसेच्या माध्यमातून. धाव संख्या 12 झाल्यात. मी जेव्हा 12 सांगितले तेव्हा एकही धाव तुम्ही खर्च केली नाहीये. दशरथ पाटील जर असते कॉमेंट्री बॉक्स मध्ये तर तुम्हाला चांगला प्रतिउत्तर मिळाला असता. आता संदेश पाटील आहे, काही हरकत नाही. धावा 12 धावा धावफलकावर पहिल्या षटकाची समाप्ती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. राम गेला न्यू बॅटर. नक्कीच काही कामानिमित्ताने सॉन्टी धनगर आपली रजा घेत आहेत. थोड्या वेळात त्यांची पुन्हा उपस्थिती होईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक दुसरं यश इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. राम याला आपल्या संघासाठी काम करावं लागेल. 12 धावांची सुरुवात करून दिली होती जयने. मात्र जयचा डिस्टन्स कव्हर करू शकले नाही. मात्र एका हाताने झेल इथे पकडण्यात आली होती आणि कुठेतरी मॅचचा टर्निंग पॉइंट देखील तो होऊ शकतो. जर सुटली असती तर षटकार गेली असती. फिल्डिंग करणाऱ्या संघाला पॅनल्टी. यस, त्यांची ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये. 2 धावाची पॅनल्टी ऍड होईल आणि धावा धावफलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजे 14 धावा, 14. ओ, विकेट करण्याचा प्रयत्न. दांडी गुल केलीये. अजून एक धक्का इथे लागलाय पूर्ण टीम संघाला. बॅटर आउट. बॅटर आउट आहे. अगदी विनोद नाईक सर आहेत. काय पंचांची भूमिका राहिली 3 दिवस झाले. काल कुशल मोमेंट त्यांनी स्वतःहून सांगितलं की बॅटर आउट आहे आणि अगदी बॅटर आउटच होता.
आणि आता देखील विकेट मिळालाय. बॅटर मैदानाच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मुकेश. 2 विकेट बॅक टू बॅक, 2 मोठे फटके लागलेले आहेत. न्यू बॅटर विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी चांगला खेळ करावा लागेल. न्यू बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये, काही हरकत नाहीये. विकी विठ्ठल दोन्ही नावं त्याचीच आहेत. चांगला खेळ करणं फार महत्वाचं आहे. विठ्ठल नामदेव गायकवाड नाम में वजन, बल्लेबाजी को करनी होगी आधा डजन, बल्लेबाजी अच्छी करनी होगी, सिक्सर से डील करना होगा. 28 धावांची आवश्यकता आहे. मॅच कडे बोलूया आपण. हसी मजाक होईल दिवसभर, इंटरमेन केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज यश. हा चेंडू पहा, ओव्हर स्ट्रेप, नो बॉल. अगदी पंचांच्या उजव्या बाजूला तीन खेळाडू होते. यस पहा, ऑफिशियल पंचांचं काम पहा. पंचांचं काम जर आवडलं असं जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. 2 निर्णय अगदी चांगले त्यांनी दिलेले आहेत. विनोद नाईक सरांचं कौतुक आम्ही करणार आहोत. प्रोफेशनल पंच म्हटलं जात आहे. गेले अनेक वर्ष सातत्याने ते ऑफिशियल पंचांच्या भूमिकामध्ये या भिवंडी नगरीमध्ये ते काम करत आहेत. भिवंडीच्या बाहेर देखील ते गेलेले आहेत आणि चांगला दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. फ्रीट आहे, फ्रीट. आता इथून विकी अर्थात विठ्ठलेला मोठा फटका खेळावा लागेल. ओ माय गॉड, सोडून दिलाय. खेळू का नका खेळू मनामध्ये अगोदरच दर्पण निर्माण झाला होता फलंदाजाच्या आणि चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज यशाच्या माध्यमातून. विकेट आला, नो बॉल आला आणि डॉट चेंडू देखील आला. यश पुढचा चेंडू. बॅटर सुज्ज आहे. मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय 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 सीमारेखा दिशेने आणि आता पंच काय इशारा करतात पाहूया. यश षटकार आहे कारण की झाडावर गेला चेंडू. सिक्सर आहे. इट्स अ सिक्स. हा मैदानाचा नियमच आहे की झाडाला, कोणत्याही झाडाच्या पानाला देखील चेंडू लागला तरी सिक्सर आहे. षटकाराने धावा झाले धावबलकावर. 21 धावा मॅच मध्ये कमबॅक होता नाही तर बात पूर्ण टीम संघाचा. ओ काम तमाम करायचं होतं या षटकाचा, या षटकाराने मात्र षटकार आला नाहीये. मात्र डॉट चेंडू आलाय. कमबॅक पुन्हा एकदा यश गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. एखादा मोठा फटका जर आला तर मॅच बनू शकतो. यश पुढचा चेंडू व्हीआयपी टाइज कडून. पुन्हा एकदा अजून एक उडवलाय. चाललाय चेंडू सीमेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. आतापर्यंतची दुसरी झेल पकडली आहे त्या खेळाडूने. प्रतीक तिथे होता. बॅटर आउट. न्यू बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये. थोडस अजून ताकद लावायला पाहिजे होती. असं वाटतं विदाऊट नाश्ता करून आलेले आहात आपण. ताकद कमी पडली. त्यांच्या चेहऱ्यावर स्मिती आणण्याचं काम करावं लागेल. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. इथून जर मोठा फटका आला नाही तर मग इक्वेशन 6 चेंडू 21 धावांचा असेल. म्हणजे मोठा फटका खेळावाच लागेल या चेंडूवर. मोठा फटका खेळलाय गॅप मध्ये नाही तर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार. हे तो चौकार.
6 चेंडू आता 17 धावांची आवश्यकता आहे. ग्रामीण सम्राट लोकप्रिय खासदार बाल्या मामा यांचं संगीत तुम्ही ऐकलं. विकासाच्या दिशेने एक पाऊल त्यांनी पुढे टाकलेला आहे. भिवंडीकरांना झालेला त्रास म्हणजे टोरंट पॉवरच्या मुद्द्यावर त्याने सभागृहात थोडीशी चर्चा केली आहे आणि नक्की त्या चर्चेला उधाण येईल हीच अपेक्षा संपूर्ण भिवंडीकरांच्या माध्यमातून. नितेश गोलंदाज. नितेशचा हा चेंडू स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. प्ले अँड मिस डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. रितेश गोलंदाज प्रत्येकी स्पर्धेमध्ये मुंबई इंडियन्सची जर्सी घालून खेळत असतात. मोठे समर्थक आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोया हा स्ट्रोक खेळला गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. काऊ कॉर्नरचा शतरक्षक पोहोचलाय मात्र प्रेमचा थ्रो येण्या अगोदर 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. आज या मुख्य व्यासपीठावर विराज ग्रुप 1200 शेलार संपूर्ण खेळाडू आज व्यासपीठावर बसलेले आहेत. आज रोहित त्यांच्या टीम मध्ये इन झालेला आहे आणि रोहितने मागचा मॅच फिनिश केला होता. बाली लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न जोरदार अपील होत आहे. काही गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगला उपक्रम आहे या गोलंदाजाकडे की तो लेदर क्रिकेट खेळतो. पण लेदर क्रिकेटचा खेळाडू असं असतं की मग त्याच्याकडे व्हेरिएशन, त्याच्याकडे टन अधिक बाउन्स ते प्राप्त करण्यासाठी कोचिंग केली जाते आणि कोच जे असतात ना खेळाडूंचे ते त्यांना चांगली माहिती पुरवतात. तो खेळ सध्या मैदानामध्ये करताना पाहतो आपण नितेशला. इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये 1-2 खेळाडू पोहोचलेत. ओ झेल सुटली गेली आहे, काही हरकत नाहीये. चेंडू अडवली आहे, फार महत्वाचा. दुसरा धाव पूर्ण झाले, तिसरा धाव देखील घेण्याचा प्रयत्न होता इथे अजयच. इथे धावा झालेल्या आहे धावबलकावर. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की 29 धावा. आता 2-13 2 चेंडूवर 2 षटकार जरी आले तरी सामना जिंकू शकणार नाहीये बॅटिंग करणारा संघ. एखादा बिमर चेंडू, एखादा वाईट मॅच गरम करू शकतो इथून. इथे मोठा फटका तर खेळलाय आणि चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या वरतून येतोय. A1 क्वालिटीचा षटकार. आवश्यकता आणि मैदानाच्या आतमधून ग्रँड एंट्री सॉन्टी धनगर मैदानाच्या आतमधून बाईक घेऊन येताना. आज सॉन्टी दिवसभर कामामध्ये असणार आहे. आज फायनलचा दिवस आहे. ओ पुन्हा एकदा डॉट आणि अशा प्रकारे ब्लू स्टार वोडबी टीम संघाने हा सामना जिंकलाय. राज, सूरज, यश, प्रेम आणि नितेश या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आपणास पुढील मॅच साठी भरपूर सारे शुभेच्छा. इथे पूर्ण टीम या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आपण. येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला आयोजकांच्या वतीने तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एकच ज्याने चांगला खेळ सादर केला आपल्या संघासाठी. 2 विकेट्स घेतले आणि धावा बनवल्या.